मालिकेचा आजचा भाग खूपच दमदार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा. मालिकेच्या सुरुवातीला दुष्यंत कृष्णाची वाट बघत बसलेला असतो. आता एवढ्यात तिथं कृष्णा येते. दुष्यंत म्हणतो, या मॅडम. कृष्णा म्हणते, अहो काय झालं, इथं कशाला फेऱ्या मारत बसलाय? दुष्यंत म्हणतो, कृष्णा कुठे होतीस तू? किती वाजता बाहेर गेलती आणि आत्ता किती वाजलेत बघ जरा. दुष्यंत कृष्णावर खूप रागवलेला असतो. दुष्यंत म्हणतो, मॅडम दिवसभर कुठं गेलत्या काय माहीत? एवढी कुठं समाजकार्य करत हिंडतेस ग तू? किती वेळा तुला सांगितलंय घरात काही महत्त्वाचं काम असेल तर घरी थांबत जा. आज आमदार साहेब घरी आले होते. घरातले सगळे होते पण तू नव्हती कृष्णा. सगळेजण मला विचारत होते कृष्णा कुठं आहे? आता मी काय उत्तर द्यायचं त्यांना सांग ना. आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार तुमच्या हाताला काय लागलंय? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला काय लागलं ते महत्त्वाचं नाही. तू आधी कुठे होतीस ते सांग आधी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी संशय नाही घेत तुझ्यावर. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण तू हे जे काय माझ्यापासून लपवते ना, याचा खूप त्रास होतोय मला. दुष्यंत पुढे म्हणतो, कृष्णा आई म्हणते तेच बरोबर आहे. मी तुझ्याशी एवढा चांगला वागतोय ना, याचा गैरफायदा घेतेस तू कृष्णा. तुझ्या मनाला येईल तसं वागते तू. बाळजाबाई कृष्णा आणि दुष्यंतचं हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते. कृष्णाच्या पण हे लक्षात आलेलं असतं. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला माफ करा. मी आजपर्यंत तुमच्याशी कधीच खोटं बोलले नाही. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन दिला नाही. पण तरी पण तुम्हाला तसं वाटत असेल ना, तर मी उद्यापासून घराच्या बाहेर नाही जाणार. नाही तुम्ही एक काम करा दुष्यंत सरकार, मला दोरीनं बांधूनच ठेवा. थांबा मी दोरी आणते. कृष्णा आता दोरी घेऊन येते आणि दुष्यंतला म्हणते, ही घ्या दोरी. बाळजाबाईला पण वाटतंय ना की मी घराच्या बाहेर जाऊ नये. त्यापेक्षा आता तुम्ही मला बांधूनच ठेवा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी म्हणालो का तुला बंधनात राहा? अगं तू माझ्यापासून काहीतरी लपवते, याचा खूप त्रास होतोय मला. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी त्यासाठी पुन्हा सॉरी म्हणते. पण दुष्यंत सरकार मी तुमच्याशी दगाबाजी नाही हो करू शकत. तुम्ही माझा जीव आहे. आता दुष्यंतला कृष्णाची थोडी माया येते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा सॉरी यार, खूप बोललो मी तुला. पण अगं आई सगळ्यांसमोर तुझ्याबद्दल असं बोलत होती. मला सहन नाही झालं ते. चुकलं माझं कृष्णा, नको होतं बोलायला मी एवढं. दुष्यंत कृष्णाला मिठी मारतो. इकडे बाळजाबाई दलपतला म्हणते, मी एवढा राग भरला दुष्यंतच्या मनात त्या कृष्णेविषयी. पण ह्यो दुष्यंत त्या कृष्णेपाशी जाऊन पागळला. त्या पोरीनं दुष्यंतला शांत केलं. आता दलपतराव म्हणतात, बाळजाबाई सिस्टेमॅटिकली दुष्यंतराव आता तुमच्या हातातनं निसटून त्या कृष्णेच्या पदरात जाऊन बसलेत. आता तेवढ्यात जयकांत येतो. बाळजाबाई म्हणते, जयकांत ही कृष्णा कुठं जाते, काय करते, काय कळालं का रं? जयकांत म्हणतो, काकी साहेब काय बी कळालं नाही. पण एक खबर मिळाली बघा. त्या कृष्णेला ग्रामपंचायतीच्या रस्त्याचं CCTV चेक करायचं आहे. कारण तिचा मोबाईल तिथं हरवला होता. आता बाळजाबाई थोडी दचकते. एकान म्हणतो, काकी साहेब मला एक कळणं झाले. त्या दुष्यंतनं कृष्णेला नवा मोबाईल घेऊन दिलता. तरी बी तिचा जीव त्या जुन्या डबड्यातच का अडकलाय? जयकांत म्हणतो, काकी साहेब मला तर वाटतंय त्या मोबाईलमध्ये नक्कीच कुणाचा तरी व्हिडिओ किंवा फोटो असेल, ज्यानं कृष्णाचा फायदा होणार असेल. तुम्हाला बी असंच वाटतंय ना काकी साहेब? बाळजाबाई म्हणते, जयकांत जास्त बोलू नकोस. त्या कृष्णेवर लक्ष ठेव. इकडे आता कृष्णा विचार करत असते, समरच्या आईनं दिलेल्या वस्तू आढळरावांना दाखवू का नको? पण बाळजाबाईला जर कळालं तर? त्यापेक्षा एक काम करते, खोली साफ करायच्या निमित्तानं जाते आणि या वस्तू तिथे सापडल्या असं म्हणते. दुसऱ्या दिवशी कृष्णा खोली साफ करायला जाते. आता आढळराव पण तिथे येतात. आढळराव म्हणतात, कृष्णे तू इथं काय करायली? कृष्णा म्हणते, आवा आबा हे बघा की मला काय गावले. आता कृष्णा आढळरावांना अनुसयाचा हार दाखवते. आढळरावांना लगेच आठवतं की हा हार अनुसयाचा आहे. आढळराव म्हणतात, तुला कुठं गावलंय? कृष्णा म्हणते, अहो हे बघा की मला इथंच सापडलं. आता आढळरावांना धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, आबा काय झालं, ठीक आहे ना तुम्ही? बोला की. आढळराव खूप घाबरलेले असतात. कृष्णा म्हणते, आबा ह्यो हार आणि हे समजा कोणाचा आहे? तुमच्या काय आठवणी आहेत का ह्या हाराशी? बोला. आढळराव म्हणतात, अनुसयाचा हा ह्यो हार म्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी स्वतः करून दिला होता अनुसयाला. कृष्णाला हे सगळं माहीत असतं. फक्त कृष्णाला खात्री करून घ्यायची असते की समर आणि अनुसया खरं बोलत आहेत का. कृष्णा म्हणते, आबा अनुसया कोण? आता आढळराव डोळे पुसतात आणि म्हणतात, कृष्णे तू यात पडू नकस. हे बघ मी आता तुला जे काय बी बोललो ना ते समज इसर आणि आता तू इथनं जा. कृष्णा म्हणते, नाही आबा खरं सांगा, नाहीतर तुम्हाला माझी आणि दुष्यंत सरकाराची शपथ आहे बघा. आता आढळराव म्हणतात, माझी पहिली बायको ग. अनुसया माझी पहिली बायको आहे. खरंच हा क्षण खूप भावनिक आहे. आढळराव खूप उदास झालेले असतात. कृष्णा म्हणते, आबा त्या आता कुठं असतात? आढळराव आता हात जोडतात आणि कृष्णाला म्हणतात, हे बघ कृष्णे मला आता काय बी विचारू नकोस. तुझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत माझ्याकडं.
एवढ्याचं तिथं आता बाळजाबाई येते. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, हे कृष्णे तू इथं काय करतेस? आता इकडे समर पोहे खात बसलेला असतो. समर अनुसयाला म्हणतो, आय त्या कृष्णेनं आडर आवासनी तुझं दागिनं दाखवलं असतील का गं? तिथं काय राडा तर झाला नसेल नवं? अनुसया म्हणते, समर तू फोन लावून बघ की र. समर म्हणतो, नाही आय नको, आपण थोडी वाट बघूया. बाळजाबाई आता ताडकन येते आणि कृष्णाच्या हातातलं दागिने घेते. बाळजाबाई म्हणते, हे समज तुझ्याकडं कसं आलं गं? कृष्णा म्हणते, अहो एवढं घाबरलाय का? सांगतो की. मला सफाई करताना या खोलीत सापडलं बघा. तुमचं आहेत का हे दागिनं? बोला की. बाळजाबाई म्हणते, तुला काय करायचं आहे गं? तू या खोलीत कशी आली ते सांग आधी. तुझी हिंमत कशी झाली गं या खोलीचं दार उघडायची? चल निघ. पण कृष्णा काय बाळजाबाईचं ऐकत नसते. कृष्णा म्हणते, मॅ चोरी नाही केली, चिडताय कशा पायी? बाळजाबाई म्हणते, गप गे कृष्णे. आता बाळजाबाई आढळरावांना म्हणते, आढळराव या पोरीला इथनं जायला सांगा, ऐकलं का? नाहीतर बघा आम्ही काय करीन तुम्हासनी माहीत आहे. आढळराव आता कृष्णाला म्हणतात, कृष्णे तू जा, जा म्हणलं नव तुला. कृष्णा आता तिथून निघून जाते. कृष्ण आता विचार करत करत येत असते. एवढ्यात समोरून दुष्यंत येतो आणि कृष्णाला धडकतो. दुष्यंत म्हणतो, ए अगं ये, लक्ष कुठं आहे तुझं? किती घाबरलो मी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा एक मिनिट इकडे ये बघू. दुष्यंत कृष्णाच्या डोक्याला हात लावतो. परत हात बघतो आणि म्हणतो, अरे बाप रे. तरीच म्हणलं, शनी चिडलाय आणि राहूकेतू तर वाकड्यातच गेला तुझ्या, आणि गुरु रुसून बसलाय. हे सगळं ग्रह वक्र झालेत, उलटे पालटे झालेत, फिरलेत ग, अवघड आहे. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, अगं मी उगाच तुला दोष देत होतो कृष्णा, तुझी चुकी नाही ग, चुकी तर या ग्रहांची आहे. हे फिरलेत म्हणून तू असं वागतेस, म्हणून तर तू मला वेळ देत नाहीयेस. कृष्णा म्हणते, असं का गुरुजी? मग त्यावर उपाय सांगा की. दुष्यंत म्हणतो, बालिके यावर एकच उपाय आहे, नवऱ्याला थोडा वेळ द्यावा. दिवसातनं किमान थोडा तरी वेळ नवऱ्याला द्यावा, मग बघा सगळे ग्रह कसे अनुकूल होत आहेत. कृष्णा म्हणते, नवऱ्याचा विश्वासाचा हात हातात असल्यावर ग्रह किती पण फुगू द्या, काय बी फरक पडत नाही. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, तुमच्या मनातली माझी जागा, तुमचा माझ्यावरचा विश्वास हीच माझी संपत्ती आहे. तसंच कृष्णा समरला फोन करून सांगते की, तुम्ही जे म्हणत होता ते मला पटलंय, आता तुमचा हक्क मी तुम्हाला मिळवूनच देणार. पण कृष्णाचं हे सगळं बोलणं बाळजाबाईनं ऐकलेलं असतं.